शेतकरी बांधवांसाठी आली मोठी खुशखबर. पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये व नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी बांधवांच्या सध्या मनामध्ये पडलेला होता. तर मग शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने आज यादी जाहीर केली. यादीमध्ये तुमचं नाव तपासून घ्या. यादीमध्ये जर तुमचं नाव आलं तर सरकारच्या माध्यमातून निधी मिळणार. त्यासोबत आता कसल्याच प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. सरकारने अधिकृत अशी तारीख आता सांगितली आहे. नमोचा 8वा हप्ता देखील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार. त्यासोबत पीएम किसान योजनेचा देखील हप्ता जमा होणार. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, आता स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेलं आहे. पहा शेतकरी बांधवांनो, अखेर आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याला मंजुरी भेटलेली आहे. मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी मोठी घोषणा केली. या हप्त्यासाठी सरकारने तब्बल 3,447 कोटी रुपयांचा निधी आता मंजूर केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पसरलं आहे. बघा, नमो शेतकरी योजनेचा हप्ता भरपूर दिवसापासून रखडला होता. त्याचा निर्णय आता सरकारने घेतला आहे आणि आता सरकारची या संदर्भामधील अधिकृत शासन निर्णय देखील सुद्धा आता प्रसिद्ध झाला आहे. पात्र शेतकऱ्यांच्या याद्या योगाने आता तयार देखील झाली आहे आणि काम कृषी विभागाने आता हाती घेतलेले आहे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो बघा, सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला. पीएम किसान योजनेचा देखील हप्ता तुम्हाला मिळणार. त्याचसोबत नमो शेतकरी योजनेचा रखडलेला 8वा हप्ता तो देखील तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकरी बांधवांनो. ज्या शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक बँकेशी जोडलेला आहे आणि ज्यांच्याकडे फार्मर ID कार्ड काढलेले आहे त्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवाभाऊ यांच्या माध्यमातून निर्णय आता झाला. तुमचे आधार कार्ड अपडेट नसल्यास येत्या काही दिवसात ही प्रक्रिया पूर्णपणे करून घ्या, कारण कृषी विभागाने याबाबत अत्यंत कडक आणि स्पष्ट आदेश आता शेतकऱ्याला दिले आहे. शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला नमो शेतकरी व पीएम किसान या दोन्ही योजनेचे हप्ते तुम्हाला पाहिजे असतील तर सरकारने ज्या अटी घातल्या त्या अटींचे पालन तुम्हाला करावं लागेल. त्यासोबत एक अत्यंत महत्त्वाचं काम आहे, ते देखील तुम्हाला करून घ्यावं लागेल. तरच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजना दोन्ही योजनेचा लाभ जमा होईल. बघा शेतकरी बांधवांनो, आज मुंबईमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या हप्त्याला अधिकृत मंजुरी देण्यामध्ये आली असून आता छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या किसान विकास परिषदेत या पैशांचे प्रत्यक्ष वाटप होणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांचे लक्ष या मोठ्या सोहळ्याकडे सध्या लागले आहे. या विशेष कार्यक्रमात एका क्लिकवर निधी थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या निर्णयामध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जात आहे. आता महत्त्वाचं बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या महत्त्वाची बातमी आहे, तुमच्या हक्काची ही बातमी आहे, कारण तुम्हाला तुमचा निधी आज मिळत आहे. शेतकरी पहा, जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आली. परंतु शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने आता अटी व नियम घातले आहे. शेती कामासाठी शेतकऱ्याला जो काय निधी लागत होता त्यासाठी सरकारने निधीमध्ये आता राज्य सरकारने वाढ केली आहे. यामुळे मोठा आर्थिक आधार आता शेतकऱ्याला मिळत आहे. DBTच्या माध्यमातून हे पैसे जमा होणार असल्यामुळे कोणतीही गळती न होता पूर्ण रक्कम थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा करण्यामध्ये येणार आहे. तुमच्या हातामध्ये आता रक्कम पडणार आहे असे कृषी विभागाने आता स्पष्टपणे सांगितलं आहे. आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, हा 8वा हप्ता येत्या 28 फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथून थेट वितरित केला जात आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने सांगितलेलं आहे की भरपूर दिवसापासून अफवा सुटल्या होत्या. पीएमचा हप्ता आज येणार, नमोचा हप्ता उद्या येणार, परंतु सरकारने आता तारीख जाहीर केली. आता संपूर्ण निश्चित तारीख झाली आहे. 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 किंवा 2 वाजता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये
पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आणि शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आज आल्यासारखंच झालं आहे. तर शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने निर्णय घेतला, तुमच्या खात्यामध्ये 28 फेब्रुवारी रोजी निधी जमा होणार. त्यामुळे कसल्याच प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. भरपूर दिवसापासून अफवा सुटल्या होत्या. नमोचा हप्ता आज येईल, PM चा हप्ता उद्या येईल, परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता रक्कम जमा झाली नव्हती. आता शासनाच्या माध्यमातून डायरेक्ट निर्णय सध्या घेण्यामध्ये आला आहे.